नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. तिसरा आठवडा, तिसरा टप्पा, आढावा, अंतिम टप्प्यातील वेगवान वाटचाल. तिसऱ्या टप्प्याचा एक आठवडा शिल्लक आहे. हा एकत्रीकरण आणि गती निर्माण करण्याचा टप्पा आहे. तुम्ही अंमलबजावणी केली आहे, आवश्यक बदल केले आहेत आणि तुम्हाला त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसत आहेत. चला, आता हे अधिक दृढ करूया आणि उत्सवाच्या अंतिम आठवड्यासाठी तयारी करूया. विज्ञान स्पष्टीकरण. अंतिम आठवडा हा गती म्हणजेच मोमेंटम टिकवून ठेवण्याबाबतचा आहे. तुम्ही आवश्यक ती मेहनत घेतली आहे. आता तुम्ही पेरलेल्या कष्टांचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात फेज 3 मधील 21 दिवसांच्या कृतीचे संचयी परिणाम तुम्हाला दिसून येतील. अंतिम टप्प्यातील धडपड ही वचनबद्धता आणि काम पूर्ण करण्याबाबत असते, नवीन गोष्टी सुरू करण्याबाबत नाही. कार्यपद्धती. कृतीचे टप्पे. 1. साजरा करा. 3 आठवड्यात काय साध्य झाले? 2. मोजमाप. उत्पन्नाचे परिणाम. 3. मूल्यमापन. कोणत्या रणनीती सर्वोत्तम ठरल्या? 4. अधिक बळ द्या. जे प्रभावी ठरत आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा. 5. तयारी. शेवटच्या आठवड्यातील उत्सवासाठी. मोजमापाचे प्रकार. उत्पन्न. तिसऱ्या टप्प्यात एकूण किती उत्पन्न मिळाले? निष्क्रिय उत्पन्न, पॅसिव्ह इन्कम, ते मिळण्यास सुरुवात झाली आहे का? संधी. कोणत्या नवीन संधी उपलब्ध झाल्या? कृती. तुम्ही किती कृती केल्या? प्रगती. 90 दिवसांपूर्वीच्या तुलनेत किती फरक पडला आहे? महत्वाची टीप. हे शेवटचे 7 दिवस म्हणजे गती कायम राखण्याचे दिवस आहेत. तुम्ही नव्याने सुरुवात करत नाही आहात, तर एखादी गोष्ट पूर्ण करत आहात. त्यामुळे ती दमदारपणे पूर्ण करा. आज आपण काय शिकलो? तुम्ही मेहनत घेतलीये, त्याचा आनंद साजरा करा. शेवटी परिणामांची एकत्रित वाढ, कंपाऊंडिंग दिसून येते. सातत्यामुळेच गती, मोमेंटम निर्माण होते. तुम्ही अंतिम टप्प्याच्या अगदी जवळ आहात. तुमचे 90 दिवसांतील परिवर्तन हे वास्तव आहे. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.